कधी मिळणार नाही. एक, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2, शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2, शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर, पहिली नाहीत. बरं, ही तुम्ही केस काळी का करता बरं? तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणी दिसता? बरं, असं कधी झालंय का बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून, प्लीज आय लव्ह यू, आलाय का? मग हे हाताना झटे करता कशाला बा तुम्ही? 2, शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आईबापांवरती भाषण नका करू, आईबापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू, आईबापांवरती कीर्तन नका करू. 80% आमचे कीर्तनकारांनी आईबापच भांडवल केले. रोज उठून अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, बस संपलं कीर्तन. आणि या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ झालं महाराज. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि ऐका ह्या, यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई, माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई, बाबा असावा तर माया पापेश बापन मला छिनेळा उचलून आपडलं बाई, पण मी रडले नाही बाई. पण बाबाच्या कीर्तनात ढस रडले गो बाई, ढस रडले. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई, त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून आणली, तुला काय माहिती बाई? नाही, आईबापांवरती भाषण नका करू, आईबापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू, आई बाप सांभाळायला शिका. अर्जाचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे, त्याचीच आई वृद्धाश्रमात आहे. तो आईची माहिती सांगितो, रडू आईची माहिती सांगितो. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. नाही, पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील, जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळीन एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमचे स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. म्हणजे ते तिकडं ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले, हे कोण आहे? ही तिचे वडील आहे. अरे तोही त्यांना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळितो? निदान त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. अरे माँ बाप को कोई नहीं माने, अरे माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमा, हरी आगी रे बेईमान दुनिया, आगी रे बेईमान दुनिया, आगी रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे विठाला. काय लोक म्हणतात जग सुधारणार, काय डोंगलं सुधारलंय? धोतर गेला आणि पायजामा गेला आणि जीन्स आली, जीन्स गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली लोक? आता इथवर तर आलंय, अजून इथभर वर सरकलं म्हणजे आला महात्मा. चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही असते. चिंता करून काही उपयोग नाही. एक दिवस सगळ्याला जायचं तर आहे. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाबा मस गेला, आजा मेला पंजा मेला, बाबा मस ना गेला, मेला पंजा मेला, मेला पंजा मेला, बाबा मस ना गेला, आजा मेला पंजा
बिंता करायची नाही. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. मग तुम्ही म्हणाला आमच्याकडे ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान आहे का? EMA कोण खातं? रिटायर झाले काही परमनंट नाही झाले. अहो काहींचे पोर लग्नाला आले, बापाला पगार नाही. अहो काही ना पाहुणे येईन, रेंज गेली काहींची, रेंज काहींचं तर डिस्प्लेच गेला, चित्र दिसाना. काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. EMA बी नाही कोण खाते? EMA PPCBD HM कॉमन LBD सुनियर केजी ज्युनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA NBN DED BEd आर्ट ऑन कॉमर्स अँड सायन्स आणि FON SON MTech BTech डेअरिंग डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर अँड पॉलिटिकल इंजिनियर अँड MPSC UPSC नेट सेट फार्मसी ICT ॲग्रीन MBA NBN हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, भाडरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ. आता तर एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. कोण खाते? अरे बाबा अख्खं जग तज्ञ आहे, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. पुरावा आहे त्याला 7व्या अध्यायात. हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळदेवा. अख्खं जग तज्ञ आहे, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे. नामदेव राय कोण? 1-2 मिनिटामध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतली, नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे पहिले संत नामदेव महाराज. अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं. बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पथ हे उचकीत बसा, पण 2 मिनिटात ऐकायचं. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सकत समाधी घेतली. या जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयान 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, त्याला आपली काळजी आहे. आपण तडफाडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. साडूचा ॲक्सिडेंट झालता, मेवणील कोणचा आधार नव्हता. आपण आपल्या बापाला नाही जमलं. आता बसणारी विचार करते, याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो का. कट्यावर हात आहे, विटीवर उभा आहे, तो राजाचा रंकाही करेल, रंकाचा राजाही करेल. अहो रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. ओ देव येतो, देव येतो. घमेंड कमी करा, घमेंड. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या. घमेंड कशाची करा, जिरती जिरती जिरती. आज घर जाताना म्हणतच जहाज जिरती. हो आतापर्यंत या जगात योग सुद्धा असा माणूस झाला नाही का ते जिरली नाही म्हणून. घमेंड जी असतो झाली का देवान त्याचा गेम केलाच केला. ज्या ज्या सासांनी सुनांचा छळ केला त्या सगळ्या सासा दिंडीत तुळशीवाल्या झाल्या. आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छळ केले तो जोडाय माणूस मिळाला. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, अखेर रिटायर झाल्यावर रेडे झाले. आले आरतीला घाललेलो टांगण, कायला घाललेलो टांग, इकडून परसत घेतो खातो कोण इकडून. हो देव तो सोडित नाही कोणाला. काही नाही इस्टेट मोकार आहे, पोरगा नाही, काही नाही, इतकी पोर आहे झोपाय जागा नाही. काही नाही इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी गेल्या, 3ही फेल गेल्या, नाहीच झालं. काही नाही इस्टेट मोकार आहे पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसलं चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख, आणि मरती नाही. अहो काही माणसं चालू चालू मेली महाराज, आणि काही नाख गाव गटाळे पडेल पठ्ठ्या.
खात नाही पित नाही. 110. उलटा पाहुणे फोन केलाय, कस काय म्हणले हाय अजून. माराना नुसता पडेल खाटा होताना, नुसता पाहतो पाहुण्यांका. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, थोडं पिठलं, थोडा रसा. आता तोंड बंद झालं ना, तुला रसा पाजायचं कोणी कोण बा आता काय. क्षणभंगोर नाही भरावासा, वारसा वादा तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा नाही भरावासा, वारसा वादा तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. चिंता बिंता करायची नाही, फक्त बडा बोलत जायचं. मी बोलायचं तेव्हा बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नाही ऐका, विशेषतः 7वा वेतन आहे. सर्व्हिसवाले शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं. आणि पटापटा तुम्ही तर काहीच बोला ना. तुम्ही काय आजारी बिजारी का काय काही नाही ना, बोलत जा. या जगात देव आहे का? हाला हा नाहीला नाही. या जगात देव आहे का? हो नाही काय म्हणा ना. बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का? आता याचे 2 प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना, सगळ्या. तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा, तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागल. आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही यांना मी माझ्या सगळं माळा काढा लावणार. ठरव मान्य. चला, देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहे, छावणी सम्राट आहे, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? ऐका उत्तर. आला म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव बरोबर, देव आहे. मग मोठ्या ना देव. एखादा म्हणेल हे पटलं नाही. दुसरा प्रश्न MSc बॉटनी, BSc बॉटनी, सुलॉजी, जर कोणी असे शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोडून आल्या फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पाण्यावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधारपुंज, दलपुंज, पुमंग, झायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे?
त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव 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 देव. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत जाय पळ, शाळा काढणारालाच कळलं नाही तर तुला काय वांग गाळत आहे? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशेवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही. आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव 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 देव.